काय विचार करू राहिला? मोदीने सांगितलं सोनं नाक घेऊ. हा मग आता त्यांना कोण सांगन? आम्ही आधी बी घेऊ शकत नव्हतो. आता मला वाटलं चांगली अंगठी. हा मग आता पोरीच बाप म्हणतोय आम्ही नाही देणार अंगठी. कमून ते म्हणतात मोदीने सांगितलं सोनं नाक घेऊ. आईला पवन दादा एक घोटाळा झाला राव. काय रे? काय घोटाळा झाला? पैसे साचून साचून फिरायला चाललो होतो. हा मग काय झालं? अर्ध्या रस्त्यात गेल्यावर हप्ता कट झाला. आईला पवन दादा लोकांना मा वाईट का दिसत नाही. आम्ही पोरींच्या फोटो लाईक केलं लगेच दिसत. बारीक पोर झाड पोर आम्ही किती खाल्लं तर उळशीक सुद्धा आमच्या अंगी लागत नाही. अहो आम्ही नुसते हवा जरी पिलो तरी आमचं 2-2.5 किलो वजन वाढत आहे. आम्ही 4-5 जण आहेत ना, एका गाडीवर आरामशीर बसून जाऊ शकतो. एकटाच अख्खा शीट आम्हाला एकट्यालाच लागत आहे. आमच्या मापाचे कपडे सगळ्या दुकानात भेटत आहेत. टेलर प्रत्येक शर्ट टेलर कडूनच शिवून घ्यायला लागतोय. आम्हाला हिरो, हँडसम, चार्मिंग, चॉकलेट बा असं म्हणतात. जाड्या कदाकण्या ढोल्या टरबुज्या आणि कधी कधी तर आम्हाला लटाळे बी म्हणते. आम्हाला झोपायला गादीच लागत. अहो आम्ही गादी सोबत घेऊन हिंडतो. काय रे कल्लू, काल तुला पुरीच्या घरी चालते पाहायला, काय झालं? आईला पवन दादा नको इथून राव. काय रे बाबा, पोरगी काही म्हणली काय? पोरगी म्हणली ह्या डिझाईन मधून दुसरा कलर दाखवा. काय आलं कल्लू? ती म्हणायची मरून जाईन तो शिवाय. हा मग आता तिला 2 पोर आहे माई शिवाय. आईला पवन दादा काय रे? मी शेजारच्या बायाला 1000 रुपये उसने दिले ते. हा मग महागायला गेलो ती म्हणती तू लय भारी दिसतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ पैसे बुडाले. पण दादा काल माझ्या मध्ये कामवालीला प्रपोज केला. काय म्हणली मग ती? ती म्हणली मी मजदूर आहे, मजबूर नाही. तोंड पाहतो आसियात. मला असं वाटत आहे माझा जन्म जनगणासाठीच झालाय. पवन दादा एक गोष्ट सांगू का? कोणची गोष्ट रे कल्लू? जे लोक मनातलं दुःख विसरायला 10 रुपये ते चकना नाही खात. मग चाकणा कोण खात? चकना तर ते हरामखोर खाते, ते आदर द्यायला येते. अभिषेक कुठे आहे रे तो कल्ल्या? काय झालं अभिषेक? बोलवा बरं त्याला नुसते घोटाळे घालितोय. हा हाय ना, लगेच बोलतो त्याला. अय कल्ल्या इकडे रे. रोम रोम भाईयो. काय झालं पवन दादा? यांनी आज घोटाळा घातलाय. बरं कल्ल्या, आज मी घोटाळा घातला? काय घोटाळा घातला? हा शाळेत हेडमास्टरची पोरगी आलती. मग तू तिला काय म्हणला काय? मी तिला इंग्रजी मध्ये म्हणलो काय? यू वॉन्ट ड्रिंक लेवल. मग तर तिने चांगला चापटावला असेल याला. नाही ती म्हणली शिकन तू तुझ्या सोबत शिकन नाही तर विहिरीत जीव दे. कोण शूट येतो बा मी? मग कल्लू आज काही घोटाळा बिटाळा झाला की नाही? आज लय मोठा घोटाळा झालाय. काय घोटाळा झाला कल्लू? घरच्यांनी घरातून हुसकून दिलं. कमून हुसकून दिलं? घरचे म्हणले काहीतरी बनवूनच मागे. हा मग काय बनवून आला तू? 2 तासांनी बिन लाजा बनवून घरी आलो. गुड्डू शेठ, या जगात फक्त एकच माणूस इमानदार आहे. कोण रे कल्लू दादा? पानवाला. कस काय? ते विचारून पानाला तो लावितो. पाहुणे म्हणले साखर पुडा झाला, सांगितलं बी नाही राव. हा मग तू काय म्हणला? मी म्हणलो तुम्हाला नाही सांगितलं म्हणूनच झाला.